सकाळपासूनच आज पावसाचा जोर असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले पाहायला मिळाले, तर कुठे वाहतूक ठप्प झालेली सुद्धा पाहायला मिळाली। वाडा भिवंडी महामार्गावर देखील आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने ट्रॅफिक जामची समस्या पाहायला मिळाली। खरं म्हणजे दैनंदिन कामावर जाणाऱ्या नोकरदार व चाकरमान्यांना आज 2 ते 3 तास उशिरा जावे लागले। ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यामुळे प्रवाशांचे मात्र हालच हाल झाले होते। तर नेहमीप्रमाणे अवजड वाहन वाडा भिवंडी महामार्गावरील कुडूसजवळ असलेल्या कंचाड खिंडीत ट्रक बंद पडण्याचे होत असल्याने ट्रॅफिक जाम होत असते। दोन्ही बाजूस जवळपास 2 ते 3 किलोमीटर वाहतूक ठप्प झाली होती। जवळपास कुडूस ते वाडा प्रवास करण्याकरिता अर्ध्या तासाचा रस्ता असूनही तास 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्याची पाळी प्रवाशांवर आली होती। मात्र पालघर न्यूज नेटवर्कच्या टीमने घटनास्थळी पोहोचून पोलीस प्रशासनाला ट्रॅफिक जाम सोडवण्यासाठी मदत केली। जवळपास 2 ते 3 तास थांबून ट्रॅफिक पूर्णपणे मोकळी करण्यात यश आले। कामच केले ती पूर्ण वाडा भिवंडी महामार्ग कुडूस इथे फुल ट्रॅफिक जाम झालेला आहे। आम्ही हा ट्रॅफिक जाम मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहोत। जवळपास 2 ते 3 किलोमीटर हा ट्रॅफिक जाम झालेला आहे। पाहू शकता आपण। आम्ही आता काही वाहनांना बाजूला करून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहेत। काही ठिकाणी 2-2 लेन लागलेले आहेत। पोलिसांसोबत आम्ही आता ट्रॅफिक मोकळा करण्याचं काम करत आहे। जवळपास 2 ते 3 किलोमीटर ट्रॅफिक जाम झालेला आहे। आपण पाहू शकता हा ट्रॅफिक जाम झालेला आहे। हा ट्रक बिघडल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे।